शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने आपण श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्राच्या अंतर्गत असलेल्या 1000 नावांचा चिंतन विचार करत आहोत। आज आपल्यासमोर जो श्लोक आहे 14वा श्लोक आहे क्रमाने 14वा श्लोक आणि त्याच्यात 8 नावं असलेला हा श्लोक आहे। श्लोक म्हणूया आपण आणि मग त्याच्यावर कथामती चिंतन करण्याचा प्रयत्न। सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यंगो वेदांगो वेदवित्कविः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यंगो वेदांगो वेदवित्कविः। 10 नाव आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्यात पहिलं नाव आहे सर्वगः। सर्वग असं पहिलं त्याचं नाव आहे। सर्वग याचा अर्थ सर्वत्र संचार करणारा, म्हणजे सर्वत्र फिरू शकणारा, सर्वत्र हिंडू शकणारा। कारण त्याचं वर्णनच तसं आहे की तो अतिशय व्यापक आहे। यच्च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते पिवा अंतर बहिश्च तत्सर्वं व्याप्त नारायण स्थितः। सर्वत्र संचार करणारा याचा अर्थ व्यापक या अर्थानेच अर्थ आहे। त्याला कुठेही अतिशय मुक्त संचार आहे। खरं संचाराची गरजच नाही कारण तो सगळीकडे आहेच आहे। संचार करणं याचा अर्थ फिरणं। जसं बघा, परमात्मा सोडून इतर सगळे जेवढे प्राणी आहेत हे व्यापक नाहीच आहेत। त्यांना अतिशय संकोचाने ते राहतात। माझंच उदाहरण बोलतो। आता मी या घराच्या माझ्या एका खोलीमध्ये हॉलमध्ये बसून हे रेकॉर्डिंग करतो आहे। ह्याच वेळा मी किचनमध्ये आहे का? ह्याच वेळा मी व्हरांड्यात आहे का? ह्याच वेळा मी अंगणात आहे का? माझ्या साध्या घरात मला सर्व व्यापकत्व नाही। अगदी संकुचित ज्या ठिकाणी बसलेलं तेवढ्या जागेत फक्त मी आहे। परमात्मा असा नाही आहे, तो सगळ्या जगाला व्यापून आहे। नारायण उपनिषदातली आत्ता श्रुती म्हटली आपण, अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण स्थितः। तो व्यापकच आहे। त्यामुळे संचार या अर्थाने आहे की त्याला सर्वत्र संचार आहे। याचा अर्थ तो सगळीकडे आहेच आहे आहे आहे। त्याच्या अनुपस्थिती आहे, व्यापकत्व नाही असा कुठे भागच नाही। म्हणून त्याला सर्वत्र संचार असणारा असं एक नाव दिलेलं आहे। पण हे नाव जरी आपण एक लक्षात ठेवलेलं की परमात्म्याचा संचार सगळीकडे आहे, म्हणजे मी कुठेही जाईन तरी परमात्मा आहे। आणि याच अर्थाने परमात्मा आणि सद्गुरू एकरूपच असल्यामुळे सद्गुरूंविषयी आपण एक श्लोक म्हणतो ना सगळेजण, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही। व्यापकत्व सुचवणारा श्लोक आहे की जिथे जिथे मी जाईन, जिथे जिथे मस्तक टेकवीन, हे सद्गुरू राया तुमचे चरण आहेतच तिथे, तुम्ही आहातच तिथे। कारण व्यापकत्व सगळ्याकडे संचार तुमचा आहेच, तुम्ही आहातच सगळीकडे। सगळ्या कणाकणात मातीच्यात तुम्ही आहात। भूजल तेज समीर रवी शशी काष्टादिके असे भरला।
चिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुली उरला सर्व ग. हे सर्वगत्वाचं लक्षण आहे. सर्व ग याचा अर्थ सगळीकडे व्यापून असणार आहे. आपल्याला तरी म्हणूया आपण गमतीने थोडंसं की प्रत्येक शरीरधारी जीवाला ईश्वर सोडून संचार नाही, म्हणजे संचारबंदीच आहे. स्थानबद्धच आहोत आपण एका जागी आहोत तर दुसऱ्या जागी नाही, दुसऱ्या जागी आहोत तर तिसऱ्या जागी नाही. हे तर आपल्या घरातलं आहे. आपल्या गावात, पूर्ण गावात आपण नाही. जर इथे मी अमरावतीत आहे तर नागपूरमध्ये नाही. मी जर महाराष्ट्रात आहे तर मध्य प्रदेशात नाही. मी जर मध्य प्रदेशात नाही तर भारतात नाही. संपूर्ण भारतात नाही, संपूर्ण विश्वात तर जाऊ दे. पण परमात्म्याचा हे लक्षण नाही आहे. तो त्रैलोकांना व्यापून आहे. सगळ्या चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले देव तिनी तया नाव देव श्रीराम. आणि नुसते निर्माण केले नाही, हे सगळे प्राणी निर्माण करून तत्सृष्ट्वा तदनु प्राविशत अशी श्रुती आहे. हे सगळे प्राणी निर्माण करून परमात्मा त्यामध्ये प्रवेश करता झाला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी परमात्म्याने प्रवेश केला आहे. हे त्याच्या सर्वगत्वाचं लक्षण आहे. व्यापकच अर्थाने हे नाव आहे, पण म्हणून एक वेगळं नाव थोडं, कारण व्यापकत्वाच्या अंगाने त्याची नावं 2 येऊन गेलेत आधी. पण सगळे थोड्या वेगळ्या छटेने प्रत्येकाच्या स्वभावांच्या अंगाने, मनाच्या अंगाने, बुद्धीच्या अंगाने, स्थूल काया, सूक्ष्म काया, कारण देह, या चारही देहांना व्यापून जो आहे, इतकं व्यापकत्व आहे. त्यामुळे त्याला सर्वग असं नाव दिलं. सर्वत्र संचार असलेला, चारही देहांमध्ये संचार असलेला. एकनाथी महाराजांची ओवी आहे, किती कसा परमात्मा व्यापक आहे. ब्रह्मदेवाने इतकी सगळी सृष्टी निर्माण केली, परमात्मा किती व्यापक आहे याचं नाथ महाराजांनी सुंदर सुंदर ओव्या एकनाथी भागवतात लिहिली आहेत. बघा, एक ओवी म्हणू आपण. थिल्लरी विहिरी सागरी, थिल्लरी विहिरी सागरी, चंद्रमा प्रतिबिंब समती धरी, तेवी ब्रह्मादी मशकवरी, जीवित्व शरीरी समसाम्ये. किती सुंदर ओवी आहे. हे भगवंताच्या सर्वग या असलेल्या त्याच्या गुणाचं एक वैशिष्ट्य असणारी ओवी आहे. थिल्लरी विहिरी सागरी. थिल्लर म्हणजे लहानसं डबकं, विहिरी सागरी, लहानशा डबक्यात विहिरीमध्ये किंवा सागरामध्ये. चंद्रमा प्रतिबिंब समची धरी. चंद्राचं प्रतिबिंब, समजा पौर्णिमेची रात्र आहे, ते एखाद्या डबक्यात, विहिरीत किंवा समुद्र नदीमध्ये ते पडतंच की सारखेपणाने पडतं ना, त्याप्रमाणे ब्रह्मदेवापासून मशक म्हणजे लहानसं चिलट, लहानसं चिलटा असतात की त्यांना मशक म्हणतात. ब्रह्मादी मशकवरी, जीवित्व शरीरी समसाम्य. प्रत्येक देहधारी जीवामध्ये अगदी चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत परमात्मा सारखा. इतकी सुंदर ओवीना बऱ्याच ओव्या त्या ठिकाणी आहेत, पण त्यातली एक म्हणजे थिल्लरी विहिरी सागरी, चंद्रमा प्रतिबिंब समचे धरी, तेवी ब्रह्मादी मशकवरी, जीवित्व समसाम्ये, जीवित्व शरीरी समसाम्ये. हे सर्वग शब्दाचं असा अर्थ आहे. आणि हा एक अर्थ जरी नेहमीसाठी आपल्या लक्षात राहिला तर या सृष्टीकडे पाहण्याची आपली एक दृष्टी प्रत्येकाची बदलते. ती संतांची बदललेली आहे. आणि त्यामुळे संतांना पण असे फार विरळ की अशी इतकी व्यापक दृष्टी, परमात्मा व्यापक आहे त्याला पाहण्याची व्यापक दृष्टी सगळीकडे तो आहेच. अनुभवाने सुद्धा संतांना, सद्गुरूंना कळत असतं. आणि म्हणून त्याच्याविषयी सांगताना सर्वग हे नाव त्याला दिलेलं आहे. दुसरं नाव या श्लोकातलं आहे सर्वविद भानू. सर्वविद भानू असे 2 एकत्र आहेत. सर्वविद म्हणजे सर्व जाणणारा. श्रुतीचं आहे यस सर्वज्ञ सर्वविद यस्य ज्ञानमयं तपः, मुंडक उपनिषद आहे. यस सर्वज्ञ सर्वविद, याही श्रुतीमध्ये सर्वविद त्याचं नाव. याचा अर्थ सगळ्यात काही जाणणारा, सगळं जाणणारा. प्रत्येक जीवाची उत्पत्ती, त्याचे पूर्वजन्म, त्याचे स्वभाव, तो देहधारी जीव किती टिकणार आहे. जसं एखादं मुंगी आहे किंवा गाय आहे, कुत्रा आहे, हे प्राणी निर्माण कधी झाले, यांचे पूर्वजन्म काय आहे, त्यांना ही योनी का मिळाली, हे या योनीत किती दिवस राहणार आहेत, किती पुढचं यांना काय जन्म मिळणार आहे, हे सगळं ज्याला कळतं. सर्वविद, भूत भविष्य वर्तमान सगळ्या प्राण्यांचं, फक्त पृथ्वीवरच्या नाही त्रैलोक्यातल्या सगळ्या प्राण्यांचं ज्याला कळतं. सर्वविद, विद अर्थ जाणणे, हे त्याला जोडून भानू एक नाव आहे. भानू हे
तेज किंवा उष्णता किंवा सूर्याच्या अनुषंगाने भानू सूर्याचं नावही आहे. भानू सूर्याचं नाव याचा जाणणारा आणि भानू शब्दाच्या अर्थाने प्रकाश करणारा. प्रत्येक प्राण्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश करणारा परमात्मा आहे. जे आपल्याला काही कळतं असं वाटतं, परमात्मा ज्ञानप्रकाश म्हटलं आहे. सद्गुरूंना पण सद्गुरू ज्ञान प्रकाश थोर. मग ते भौतिक ज्ञान असो किंवा पारलौकिक ज्ञान असो, कोणतंही ज्ञान म्हणजे माहितीसुद्धा, जेव्हा जेव्हा एखादी माहिती आपल्याला नवीन होते की छान वाटतं, त्या असं नक्कीच समजून चालावं की त्यावेळी परमात्म्याने माझ्या बुद्धीला प्रकाशित केलं आहे. याचा अर्थ त्या बुद्धीला आता कळण्याची क्षमता दिलेली आहे. बुद्धी दिलेली आहे, पण कळण्याच्या क्षमतेसाठी परमात्म्याला तिथे प्रकाश टाकावा लागतो. तो प्रकाशरूप आहे आणि म्हणून प्रकाश करणारा असंही सर्वविद भानू असा या आचार्यांनी अर्थ केले. 2 अर्थ केलेत, जाणणारा आणि प्रकाश देणारा किंवा करणारा. आमच्या इथे कबीरदास महाराज नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले. त्यांनी ते इतकं सुंदर वर्णन केलं की परमात्माला काय 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 कळतं. प्रत्येक जीवाच्या सगळ्या हालचाली त्याला कळतात. लहानशी मुंगी एखादी रस्त्याने चालली आहे, तर तिच्या पायात समजा एखादा सोनाराने घुंगरू बांधला आहे. मुंगी किती लहान, तिच्या पायात घुंगरू केवढं. पण कबीरदास महाराज म्हणतात, चीटी के भी पैर में जो घुंगरू बसता, चीटी म्हणजे मुंगी, चीटी के भी पैर में जो घुंगरू बसता वो भी नाद मेरा श्रीराम सुनता. म्हणजे कबीरांचा म्हणा, तुलसीदासांचा दोहा आहे, राम कसा आहे की मुंगीच्या पायात जर घुंगरू बांधलं तर आधीच तर मुंगी किती लहान, तिच्या पायात तर घुंगरू किती लहान, नाद कसा होईल, किती कसा होईल, ऐकायला कोणाला येणारही नाही. इतकं सूक्ष्म ज्ञानसुद्धा ज्याला होऊ शकतं. सर्वविद भानू याचा अर्थ पाहतोय आपण. आणि कितीतरी अवतारामध्ये अशा खूप कथा आहे की परमात्म्याला सगळंच ज्ञान असतं. प्रत्येक गोष्टीचं, व्यक्तीचं, घटनेचं सगळं ज्ञान ज्याला असतं पूर्ण. म्हणून तर त्याच्या अवतारातल्या एकंदर प्रसंगांना लीला म्हणतात. त्याला सगळं लीला. जन्मकर्मच मे दिव्यम एवं यः वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सुरजन. त्याच्याविषयी स्वतःविषयी भगवान गीतेत बोलले. स्वतःविषयी जन्मकर्मच मे दिव्यम, अतिशय दिव्य असतात. त्याचा अर्थ सर्वविद भानू या शब्दाला सगळं जाणणारा, सर्वांना प्रकाश देणारा असा याचा अर्थ आहे. 2रं नाव झालं हे. 3रं नाव या श्लोकातलं आहे विश्वक सेन. विश्वक शब्दाचा अर्थ सर्व, टोटॅलिटी, आणि सेन म्हणजे सत्ता. विश्वक म्हणजे सर्व, पुन्हा तेच सगळं त्रैलोक्य, सगळे प्राणी, सगळे या सर्वांवर ज्याची सत्ता आहे. सेन म्हणजे सत्ता. सेन म्हणजे सत्ता. आणि आपण श्रुती त्या दिवशी पाहिली याच्या आधीच्या चिंतनामध्ये, सत्ता मात्र स्वरूपात्मा किंवा स्वतंत्र स्वे महामनी तिष्ठती सर्वाधारम. जो सगळ्या जीवांचा आधार आहे, स्वतंत्र स्वे म्हणजे स्वतःच्या महिमेने, महिम्यात जो राहतो, सत्तारूप जो आहे, स्फूर्तिरूप जो आहे, सर्व प्राणीमात्रांना तो सत्ता आणि स्फूर्ती देतो कार्य करण्याकरता. कार्य होतं त्यावेळेला. आणि म्हणून ज्याची सत्ता सर्व प्राण्यांवरती आहे किंवा ज्याच्या सत्तेने सगळ्या प्राणीमात्रांच्या सर्व हालचाली होतात, क्रिया होतात. चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलवितो हरिवीण, कोण बोलवितो हण. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, बोलविता धनी वेगळाची असे. साळुंकीला, पोपटाला, चिमणीला, आपल्याला सुद्धा बोलवणारा, आपल्या कंठात स्वरातून निर्माण होणारा, स्वरयंत्रातून व्यक्त होणारा, शब्दरूप व्यक्त होणारा असा परमात्मा जो आहे. विश्वक सर्वांच्या, आणि सेन म्हणजे सत्तारूप जो आहे. फक्त नादध्वनी नाही, सगळ्या क्रिया, हालचाली, खाणं, पिणं, झोपणं, बोलणं, चालणं, धावणं इत्यादी सगळ्या क्रियांमध्ये जो सत्तारूप आहे किंवा ज्याच्या सत्तेवरती जीवाच्या या सगळ्या हालचाली घडतात असा परमात्मा, म्हणून त्याचं एक नाव या ठिकाणी विश्वक सेन केलेलं आहे. त्याच्याविषयी बोलताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आपण ते इतके लहान आहात देवाच्या तुलनेमध्ये, त्याची सगळी सर्वव्यापक सत्ता आहे. आपण काहीच नाही. आपण तो 2 दिवसांचा, देव तो बहुता काळांचा, आपण थोडे ओळखीचा, देवाचे त्रैलोक्य ओळखे. ह्या कारणामुळे, त्याच्या सत्तारूपत्वामुळे
परमात्मा त्रैलोक्याचा धनी नाथ आहे, आपण म्हणतो त्रैलोक्यनाथ, लोकनाथ त्याचं नाव जे आहे त्या अर्थाने येतं. नाथ याचा अर्थ स्वामी, सत्तारूप असलेला, आणि ज्याच्या सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही. वृक्षाचेही पान हाले याचे सत्ते, तुकोबांचा अभंग आहे ना. कोणत्याही झाडाचं एखादं पान हलणं, वारा नसताना, ही जी क्रिया वृक्षाच्या बाबतीत घडते. परमात्मा त्याला जबाबदार आहे. जबाबदार म्हणजे कारणरूप आहे, म्हणून त्याला एक नाव विश्वक्सेन असं आहे. सगळीच हालचाल, जगाची सगळी हालचाल ज्याच्या आधिपत्याखाली कारणरूपाने घडते त्याला विश्वक्सेन असं नाव आहे. चौथं नाव या श्लोकातलं आहे जनार्दन. जनता अर्दन. अर्दन याचा अर्थ संपवणं, मारणं, ठार मारणं. आणि या जनार्दनचा अर्थ घेताना आपण दुष्टांना किंवा दुष्ट प्रवृत्तींना ठार मारणार असं समजावं. दुष्ट प्रवृत्ती म्हणजे पाप प्रवृत्ती, कारण जीवाला त्याच्या पूर्वजन्मातल्या संस्कारांप्रमाणे किती मलदोष त्यांनी आपल्या अंतःकरणात धारण केलेला आहे. मलदोष किती धारण पूर्वजन्माच्या संस्कारांनी केला आहे, म्हणजे पूर्वजन्मामध्ये किती शास्त्रविहित वेदविहित कामं केलेली आहेत. निषिद्ध कर्माच्या आचरणाने मलदोष निर्माण होतो. ही मलदोषाची व्याख्या आहे. निषिद्ध कर्म जे शास्त्रात सांगितले तू करू नको, पण ते केल्या गेलं, चुकून म्हणा मुद्दाम म्हणा, ज्ञात अज्ञात दोष असतात. समजून केलेले, न समजून, काही माहीत नाही आम्हाला तरी झालेले आपल्या हातून, तरी त्यामधून सुद्धा जे काही निर्माण होतं निषिद्ध कर्मांमधून त्याला मनदोष म्हणतात. आणि हा प्रत्येकाजवळ किती आहे हे माहिती नाही. तर अशा दुष्ट या सगळ्या दोषांना, पापवृत्तींना सुद्धा ज्याचं स्मरण जर अखंड करत गेलो तर जो नाहीसा करू शकतो, संपवू शकतो. जनता अधिक अर्दन, म्हणून पाप प्रवृत्तींना नाहीसा करणारा. कर्मबंधन कसं आहे, जीवाला कोणते कर्म भोगावे लागतील हे त्याच्या पूर्वसंस्कारांवरती अवलंबून आहे. पण या कर्मबंधनातून सुद्धा जीवाला ते भोगून कर्म सोडवणारा असा आचार्यांनी अर्थ केलेला आहे की जीवाला त्याच्या कर्मबंधनातून सुद्धा सोडवणारा, पाप प्रवृत्तीपासून सोडवणारा परमात्मा. पण त्यासाठी त्याचं स्मरण किंवा नामस्मरण अत्यंत आवश्यक आहे. रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात म्हटलं आहे, जया चैनी नामे महादोष जाती, जया चैनी नामे गती पावी जेती, जया चैनी नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. संपवतो तो पाप प्रवृत्ती, दुष्प्रवृत्ती, मलदोष हा संपवतो. म्हणून जनता अधिक अर्धन संपवणारा. शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्मबंधनैहि. 9व्या अध्यायात भगवान बोलले शुभ अशुभ दोन्हींचं बंधन असतंय. चांगल्या कर्मांचे बंधन याचा अर्थ ते भोगूनच संपावं लागतात. चांगल्या कर्मांनी चांगले भोगायला मिळतात. शेवटी सारखेच आहे, दोन्हींचाही परिणाम सारखाच आहे. पुण्यवासनांनी, पुण्यकर्मांच्या संचयाने चांगलं मिळतं, हाही भोगच आहे. आणि पापकर्मांच्या संचयाने, संचितात जर तशी कर्म असतील तर शुभ आणि अशुभ त्यांना म्हणतात. म्हणजे पुण्यकर्मांच्या वासनांनी निर्माण झालेलं शुभ कर्म आणि पापकर्मांच्या वासनांनी निर्माण झालेलं अशुभ कर्म. म्हणून भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात बोलले शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्मबंधनैहि. आणि त्यामुळे त्यातून मोक्षाचा, त्यातूनही सुटका करणारा जो आहे, म्हणून त्याचं एक नाव जनार्दन. हे सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत आहे बरं का. मग त्या पापवासना संपल्या, मग काय त्याला होणार? उद्धार होईल. उद्धार गतीकडे किमान तो प्रवृत्त तरी होईल, पुढे तरी जाईल, एक पाऊल तरी पुढे जाईल. उद्धाराच्या दिशेने प्रवास करायला लागेल, म्हणून त्याचं जनार्दन असं आहे. माऊलींनी हरिपाठात छान वर्णन केलं आहे. पापाचे कळप पळती पुढे, की भगवंत जर आपल्या पाठीशी आहे, त्याच्या नामात मी आहे. हरिमुखे म्हणा या पालुपदानी हरिपाठ आहे माऊलींचा. ते जरी अखंड मनामध्ये श्रद्धेने अखंड येत गेलं तर पापाचे कळप पुढती पुढे, कारण तो जनार्दन आहे. जनता अर्दन. आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या पापवासनांचा क्षय करत जाणे, कर्मबंधनातून प्राण्याची सुटका करत जाणे, त्याला मोकळं करत जाणे. आणि म्हणून त्याचं एक नाव जनार्दन असं आहे. पुढचं नाव 5 क्रमांकाचं या श्लोकामधलं आहे वेद. पुन्हा वेद याचा अर्थ सर्वविध भाव येऊन गेला आहे, पण वेद याचा अर्थ सर्वच जाणणे.
ज्ञानरूपच, ज्ञानरूपच हा एक अर्थ, जो ज्ञानरूपच आहे त्याचं नाव वेद हे या अर्थाने एक हे नाव आहे. दुसरं अर्थ दिला आहे किंवा जो ज्ञान प्राप्त करून देतो. बुद्धेत प्रवेशून ज्ञान चिदाभासाला किंवा बुद्धीला होतं. हे ज्ञान जो प्राप्त करून देतो, मग ते भौतिक ज्ञान असो, जसं मला काही हिमालयाविषयी माहिती नाही, हिमालयावर जायचं आहे मला, मग कुठेतरी एखादं पुस्तक वाचायला मिळेल, मीडिया असल्यामुळे दूरदर्शनवर सिरियल पाहायला मिळेल, किंवा प्रत्यक्ष हिमालयात जे जाऊन आले ते काही वर्णन सांगतील, असं जा असं जा, असं अंतर आहे, असा सुंदर हिमालय आहे, पायवाट आहे, मग तिथे डोली आहे, तिथे रोपवे झाला आहे, अशी सगळी माहिती, एकंदर हे शिखर खूप छान आहे, तिथे खूप छान वाटतं, अशी जर सगळी बाह्य माहिती आहे, ही कोणाकडून तरी मिळवतो ना मी, ज्याच्याजवळ आहे तो मला देणार आहे. ज्याच्याजवळ ते ज्ञान आहे, जो जाऊन आलेला आहे, ज्याला त्याविषयीची माहिती आहे, त्याच्याकडून आपण ते घेऊ शकतो. इथे जाणणे शब्दाचा अर्थ, वेद या शब्दाचा अर्थ जाणणे तर आहेच, पण इतरांना ते ज्ञान तो त्यांची इच्छा असेल तर प्राप्त करून देतो. त्यात स्वतःची इच्छा, स्वतःचे प्रयत्न हे तर आवश्यक आहे, पण ते आपल्या प्रयत्नांनी फक्त होत नाही, प्रयत्नांती परमेश्वर असं आपली म्हण आहे की नाही. शेवटी त्याच्या हाती आहेच सूत्र आहे. कितीही क्रियमान स्वातंत्र्याचा जीव अधिकारी असला तरी काही ज्ञान देण्याची प्रक्रिया त्याच्या हाती आहे. कठोपनिषदामध्ये जी श्रुती आपण 2-3दा म्हटली आता, यमैवश्य तृणते तेन लभ्यस तस्यैष आत्मा विवृणते तनुस्वाम. ते ज्ञान करून देण्याचा शेवटचा अधिकार, संपूर्ण ज्ञान, खरं हे आत्मज्ञानाविषयी आहे ही श्रुती, पण परोक्ष ज्ञान, आत्मज्ञान दोन्हीही सुद्धा जो जीवांना करून देतो, प्रदान करतो, जो स्वतः जाणतोच आणि इतरांना ज्ञान प्राप्त करून देतो, म्हणून त्याचं नाव वेद आहे. हा वेदार्थ सागरू जया निद्रिस्थाचा गुरु, तोय स्वये सर्वेश्वरू स्वमुखे बोलिला श्रीराम. ज्ञानेश्वरी विषयी माऊलींची ओवी आहे. वेद याचा अर्थ ज्ञानराशीच जो आहे, वेद शब्दाचा अर्थ वेद ज्ञानराशी आहे. असं एकही ज्ञान या सृष्टीमधलं नाही की जे वेदांमध्ये नाही. या सृष्टीतल्या सगळ्या प्राणीमात्रांच्या हालचाली, कायिक वाचिक मानसिक सगळ्यांच्या सगळ्या हालचाली, याचं सगळं ज्ञान परमात्म्याला अखंड अखंड अत्यंत नेहमी आहे, म्हणून या अर्थाने नाव आहे. शिवाय वेद हे नाव वेदांविषयी आहे. 4 वेद आहेत ना, मुख्य आधी एकच वेद होता, पण तो व्यास महर्षींनी त्याचे 4 विभाग केले लोकांना सोपं जावं म्हणून, आणि त्यामुळे हे 4ही वेद ज्याचं एक अंग आहे, अंगभूत नाही, ज्यानेच वेद निर्माण केलेले आहेत, त्याचंच एक नाव वेद असं आहे. आणि जो ज्या विषयात प्रवीण आहे त्याच्या त्या कार्याच्यावरून त्याची ओळख होते का नाही. वेद निर्मिती याची आहे, हेच याचं कार्य आहे. जसं एखादा मुलगा किंवा मुलगी काही शिक्षण घेतात, समजा मेडिकलचं शिक्षण घ्यायला कॉलेजमध्ये गेले, पहिल्या वर्षाला ॲडमिशन नुसती झाली MBBSला, तर त्या वर्षापासूनच त्या मुलाला किंवा मुलीला त्यांच्या कुटुंबातले गमतीने म्हणा, खऱ्या अर्थाने नाही, पण डॉक्टर म्हणायला लागतात. अगदी आत्ता जस्ट ॲडमिशन झाली आहे मेडिकलला म्हणा किंवा इंजिनिअरिंगला, तर नुसते ॲडमिशन झाल्यावर हा या इंजिनियर या डॉक्टर गमतीने जरी म्हणत असले, तर त्याचं जे आता कार्य पुढे सिद्ध होणार आहे, त्याच्याजवळ जे असणार आहे ज्ञान, त्या नावाने किंवा त्या आशयाने त्याला बोलावलं जातं. तसं त्याप्रमाणे वेद ज्याची निर्मिती आहे, म्हणून त्याला वेद निर्मिती असल्यामुळे, त्याचंच ते कार्य असल्यामुळे त्यालासुद्धा वेद म्हणायचं आहे. म्हणून या ठिकाणी वेद हे जे भगवंतांचं नाव आहे त्या अर्थाने आहे. आणि वेद नुसतं नाव नाही, वेदरक्षणाची पण जबाबदारी परमात्मा घेतो. वेदरक्षण पण, वेदांवर भगवंतांचं फार प्रेम आहे, कारण वेद ही सगळी जी रचना आहे ही सृष्टीच्या प्रत्येक प्राणीमात्राच्या हितासाठी आहे. पै अहितापासून काढित ही हित जेवणी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा, असं ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. श्रुती याचा अर्थ श्लोक. वेदांमधल्या काही अंगांच्या श्लोकांना श्रुती म्हणतात, कुठे वल्ली म्हणतात. श्रुती म्हणजे ते श्लोक, वाक्य, भगवत वाक्याला श्रुती म्हणतात. आणि वेद सगळे भगवंतांचे निश्वासित आहेत, अपौरुष आहेत, आणि त्यामुळे त्यांचीच सगळी निर्मिती असल्यामुळे त्यांना वेद हे एक नाव आहे. नुसतं वेद त्याचं नाव, आणि दुसऱ्या अर्थाने वेदांचं रक्षण करण्याची सुद्धा जबाबदारी परमात्मा घेतो. श्रीमद भागवतामध्ये
8व्या स्कंदात मत्स्यावताराची कथा आहे. ती आता विस्ताराने आपल्याला नाही माहीत पाहिजे ती, पण फक्त मत्स्यावतार जो आहे हा पूर्वकल्पामध्ये हयग्रीव नावाच्या दैत्याने वेद पळवून नेले. भगवंतांनी सत्यव्रत राजाला आशीर्वाद दिला. अशी मोठी विस्ताराने कथा आहे शेवटच्या अध्यायामध्ये 24व्या. आणि त्या सत्यव्रत राजाला सांगितलं की तू मला वेदरक्षणाच्या कार्यात मदत कर, कारण हयग्रीव नावाच्या दैत्याने वेद पूर्वकल्पामध्ये पळवून नेले. माझं जीव की प्राण, माझी निर्मिती, सर्वोत्कृष्ट निर्मिती वेद आहे, मला अत्यंत प्रिय आहे, तू मला मदत कर. त्याप्रमाणे भगवान आले, वेदरक्षक समुद्रात बुडी मारली. नंतर मत्स्यावतारामध्ये ते वेद आणले, सुरक्षित ठेवले. सृष्टीच्या एकंदर हितासाठी वेदांचं रक्षण भगवंतांनी सत्यव्रत राजाचं सहाय्य घेऊन केलं. म्हणून सत्यव्रत राजाला आशीर्वाद दिला की तू मनु होशील. म्हणून सत्यव्रत राजाच आत्ताच्या सांप्रतच्या मन्वंतरामध्ये वैवस्वत मन्वंतर आहे ना, हा सत्यव्रत राजा आता विवस्वान म्हणू किंवा श्राद्धदेव म्हणू झाला, अशी कथा भागवतात येते. म्हणजे वेद याचं नाव यासाठी आहे की वेद निर्माण करणारा आहेच, वेद यानेच निर्माण केले आहेत, आणि त्याचबरोबर वेद रक्षण करणाराही, म्हणून सुद्धा याचं एक नाव वेद आहे. 5 क्रमांकाचं. पुढचं नाव आहे 6 क्रमांकाचं वेदविद. वेद निर्माण केले. वेदराशी, ज्ञानराशी खूप मोठा आहे. 4ही वेदांच्या एकंदर रचना लक्षात घेतल्या विस्ताराने फार मोठा. सगळ्यात आद्य काव्य अपौरुषेय काव्य, कारण पुरुषांनी किंवा एखाद्या व्यक्तीने निर्माण केलेलं आद्य काव्य महर्षी वाल्मिकींचं रामायण आहे, रामकथा आहे त्यांची, ते मनुष्य निर्मिती आहे. पण परमात्म्यांचे वेद हे अपौरुषेय आहेत, पण ते नुसते निर्माण नाही झाले त्याच्यातून. ते सगळे वेद, प्रत्येक अक्षर त्यातलं जाणणारा, वेदांची सगळे अक्षर जाणणारा, पुष्कळांना वेदांचं पठण असतं. त्या गुरुजींना, आचार्यांना त्या शाखेच्या संहितेचं पठण करतात, माहिती असते, पठण उत्तम करतात, स्वरोक्त करतात. 3ही प्रकारच्या स्वरांनी युक्त असं ते पठण असतं. सामवेदाचे जर का उपासक असतील, ब्रह्मवेत्ते असतील किंवा वेद जाणणारे असतील सामवेदाचे, तर ते सामगायने स्वरोक्त आणि फार गाऊन करावं लागतं. गायल्याने सामवेदाचे मंत्र म्हटल्या जातात, गाणं म्हणून म्हटल्या जातात, चालीत म्हटल्या जातात. पण त्या सगळ्या वेदांमधल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ त्यांना कळेलच असं नाही. कळणारे काही ब्रह्मविद असतील, पण सर्वसाधारणपणे सगळे अर्थ जाणून घेणे त्यांना कळतील किंवा न सुद्धा कळतील. पण वेदांमधल्या प्रत्येक मंत्र, ऋचा, शब्द, श्लोकार्ध, पूर्ण श्लोक, संपूर्ण वेद, हे सगळे अर्थ ज्याला कळतात त्याला वेदविद म्हटलेलं आहे. म्हणून सृष्टीमध्ये ज्यांना जे ज्ञान होतं ना, ते काही प्रकारात मर्यादित असतं, त्या शाखेचं होतं फक्त. म्हणजे एखाद्या ब्रह्मविद पुरुषाला यजुर्वेदाचा अधिकारी आहे, त्याला यजुर्वेदाचा मंत्राचंच पठण करायचा अधिकार आहे, तो करीतही असेल, करणार आहे, त्याला यजुर्वेदाचे अर्थ कळतील. पण असं काही जरुरी नाही की त्याला अथर्ववेदाचे अर्थ कळतील. राम अवतारामध्ये कथा आहे, राजा दशरथांनी पुत्रकाम्यष्टी यज्ञाचं आयोजन केलं. पुत्रकाम्यष्टी यज्ञाचं विधान अथर्ववेदामध्ये आहे. मग अथर्ववेदाचा अधिकारी ऋषी त्याला यज्ञ संपन्न करायला हवे. आणि त्या काळामध्ये म्हणजे त्रेतायुगामध्ये अथर्ववेदाचे संपूर्ण ज्ञाते हे शृंग ऋषी आहेत. त्या शृंग ऋषींना मग दशरथांनी पाचारण केलं, त्यांना आपली मानलेली शांता नावाची मुलगी दिली. कारण अथर्ववेदाच्या मंत्राच्या पठणासाठी मग ते मंत्र म्हणणारा ऋत्विश हा गृहस्थाश्रमी पाहिजे असं विधान आहे. त्यांचा विवाह झालेला नव्हता. मग त्यांना दशरथाने आपली मानलेली कन्या शांता दिली. पुढे त्यांनी ते विधान केलं. राजा दशरथाला यज्ञ पुरुष प्रसन्न झाले आणि त्यांनी पायसदान दिलं वगैरे, अशी कथा आहे. परंतु त्यांना अथर्व ऋषींना अथर्ववेदाचं ज्ञान आहे. 4ही वेदांचं असणारे फार कमी आहेत. जसं महर्षी वेदव्यास आहेत, भगवान स्वतः आहेत, नारायण स्वतः. 4हीचं असेल असं नक्की नाही सांगता येत. व्यवहारात सुद्धा एका व्यक्तीला अनेक शाखांचं ज्ञान असेल असं नाही सांगता येत. जसं एखादं मोठं विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठामध्ये अनेक शाखांचं अध्ययन होतं. म्हणजे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, संस्कृत भाषा सगळ्या आहे, मराठी, पर्शियन, रशियन, पार्शियन, नंतर कॉम्प्युटर सायन्स, IT, किती शाखा आहेत ज्ञानाच्या.
पण एखाद्या विद्यापीठामध्ये या सर्व शाखांचं अध्यापन होतं. विद्यार्थी असतात, शिकवणारे असतात आणि त्या शाखांचे तज्ज्ञ PhD डॉक्टरेट केलेले सुद्धा प्राध्यापकगण असतात, उत्तम शिकवतात. परंतु ज्याला आपली जी ब्रँच आहे, आपली जी शाखा आहे, आपली जी फॅकल्टी आहे त्याचं पूर्ण ज्ञान आहे, तो शिकवू शकेल. जसं कॉम्प्युटर सायन्सचा एखादा PhD केलेले प्राध्यापक किंवा रीडर हे विद्यार्थ्यांना अगदी व्यवस्थितपणे कॉम्प्युटर सायन्स शिकवू शकतील, ज्ञान देऊ शकतील. पण त्यांना जर म्हटलं की आज संस्कृतचे एक प्राध्यापक रजेवर आहेत, तुम्ही तिथे जाऊन शिकवा, तर ते नाही शिकवू शकणार. किंवा त्यांना जर म्हटलं की मराठी भाषेचे एक प्राध्यापक आज नाही आहेत, तो वर्ग तुम्ही घ्या, ते घेऊच शकतील असं सांगता येत नाही. त्यांना त्यांच्या शाखेचं संपूर्ण ज्ञान आहे. तसंच वेदशास्त्र संपन्न जे ऋत्विज असतात त्यांना आपली शाखा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या आपापल्या शाखेचं खूप ज्ञान अर्थातसुद्धा माहीत असेल, पण चारही शाखांचं असेल सांगता येत नाही. विद्यापीठातल्या 100 प्राध्यापकांना 100ही शाखांचं ज्ञान असेल असं नाही सांगता येत, कारण श्रुतीच तशी आहे. सर्वं सर्वं न जानाति. सर्वं सर्वं न जानाति हे मनुष्याविषयी किंवा सृष्टीतल्या प्राण्यांविषयी बोलणं चाललं आहे. परमात्म्याचं वर्णन असं नाही आहे. वेदविद आहे तो, वेद निर्माण केले, सगळंच जाणतो. हो, काय जाणत नाही? जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात काय चाललं आहे प्रत्येक क्षणाला, आत्ता नाही, युगायुगात या सृष्टीच्या उत्पत्तीपासून जितके जीव निर्माण झाले, प्रत्येकाच्या कायिक, वाचिक, मानसिक सगळ्या हालचालींना जो जाणतोच असा परमात्मा आहे. म्हणून त्याला वेदविद म्हटलं आहे. वेदविद सर्वच जाणणारा, वेद ज्ञानराशी सगळंच आहे त्याच्यामध्ये. वेद जाणणारा याचा अर्थ सगळंच जाणणारा, कारण वेदाला सर्व म्हणतात. आपण सर्व शिरस्थानूरमध्ये अर्थ थोडासा पाहिला होता. 7 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं अव्यंगो. व्यंग याचा अर्थ त्रुटी. शरीराच्याच बाबतीत जर विचार केला तर पूर्व जन्मातल्या कर्मांप्रमाणे अनेकांना शरीरामध्ये आपल्या पुष्कळ अवयव आहेत. आपल्याला मोजता येत नाही इतके अवयव विज्ञान म्हणतं, तेच त्याचं शास्त्र आहे. म्हणजे तो ज्या शाखाशास्त्राचा अभ्यास आहे, बायोलॉजी म्हणा किंवा फिजिकल त्याच्या हे आहेत, तर त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये किती अवयव आहेत, अगदी पायाच्या नखापासून विचार करा डोक्याच्या केसापर्यंत किती अवयव आहेत. डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, घसा आहे, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहे. आपल्या शरीराच्या आत किती आहेत, किडनी आहे, यकृत आहे, मेंदू आहे, किती गोष्टी आहेत. ह्या सगळ्यांमध्ये कुठेतरी कमीपणा मनुष्य जीवनात असू शकतो. आणि बघा, आपण जन्माला आलेल्या काही माणसाला एखाद बोटच नसतं, कोणाला पाय नसतं, कोणाला जन्मापासून नेत्र नसतात, कोणाची वाणी चांगली नसते, कोणाला बोलता येत नाही, कोणाला बुद्धी तत्व कमी प्रमाणात असतं, कोणाची हालचाल मंद असते. आपण म्हणतो हा मंदबुद्धी आहे. ती जन्मापासून तशी, मग त्याच्यावर प्रयोग करून विज्ञान ती दुरुस्त करण्याचे प्रयत्न करतात. काही अवयव कमी असणे याला व्यंग म्हणतात. परमात्म्याजवळचं एक तर तिथे अवयव नाहीच. अव्यंग ह्याचा अर्थ, व्यंग याचा अर्थ एक अर्थ दोष असाही होतो. एकही दोष नाही, व्यंग नाही. निर्दोषम हि समम ब्रह्म भगवद्गीतेत वर्णन आहे. काही दोषच नाही. आणि त्याचं शांतीपाठात वर्णन तर माहिती आपण 2-3दा म्हटलं आहे. पूर्णत्व आहे, अगदी काही कमी नाही. ज्याच्यामध्ये काही कमी नाही, काही व्यंग नाही, जो अव्यंग आहे त्याला पूर्ण म्हणतात. पूर्ण पदार्थ या संपूर्ण सृष्टीमध्ये एकच आहे, त्याला ब्रह्मवस्तू, त्याला ईश्वर, परमात्मा, देव असं त्याला म्हणतात. त्यात काही कमी नाही. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शांतीपाठ आहे उपनिषदांचा. काही कमी नाही, अत्यंत पूर्णत्व सगळ्या विचारांच्या अंगाने, बुद्धीच्या अंगाने, सगळ्या अंगाने, क्रियांनी, ज्ञानाच्या अंगाने, कोणत्याही अंगाने अतिशय परिपूर्णत्व. कशातच न्यून नाही, कमी नाही, त्रुटी नाही, काही कमी भावच नाही. पूर्ण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं, पूर्ण वस्तू. काही त्यात व्यंगच नाही, त्याला व्यंग म्हणतात. काही कमीपणा असल्याला व्यंग म्हणतात. त्यात काही व्यंग नाही, म्हणून याचं एक नाव अव्यंग आहे. तिथे व्यंग असून कसं चालेल? मग त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये त्या जीवाच्या पूर्वजन्मांप्रमाणे, वासनांप्रमाणे कमी अधिक राहील.
सारखं नाही. दोन कोणतेही प्राणी किंवा जीव सारखे नाहीच, त्यात भेदच आहे. अगदी सारखे सारखे नाही म्हणताना आपण किती वेळा म्हणतो की ते दोघे ना जुळे भाऊ आहेत, अगदी सारखे दिसतात. दिसायला सारखे असतील पण उंची अर्धा इंच तरी कमी जास्त असेलच. उंची अगदी सारखी असेल, रंगही सारखा असेल, तर बुद्धी कमी अधिक असेल. त्यातला एखादा टॉपर राहील परीक्षेत तर एखाद्याला 50% मार्क गुण मिळतील. तेव्हा बुद्धी सारखीच असेल. बरं, समजा बुद्धी सारखीच आहे तर इतर शारीरिक हालचाली, आवडीनिवडी, स्वभाव, एखाद्याला श्रीखंड आवडेल, एखाद्याला दुसऱ्याला आवडणार नाही. अत्यंत भिन्नता, अत्यंत विविधता या सृष्टीत असल्यामुळे ती व्यंगांच्या अनुषंगाने, व्यंग म्हणजे न्यून, कमतरता, उणीव, ही कोणत्या तरी प्रकारचे असल्यामुळे कोणताही जीव व्यंग अव्यंग नाहीच, तो व्यंगच आहे त्याच्यात काहीतरी अंगाने. पण परमात्म्यामध्ये कधीही केव्हाही व्यंग नाही. म्हणून परमात्म्याचं एक नाव अव्यंग असं 7 क्रमांकात या श्लोकात आलं. 8 क्रमांकाचं नाव आहे वेदांग. वेदवित अंगात थोडासा विचार केला याचा आपण. संपूर्ण वेद, चारही वेद, वेद राशीच हा ज्याच्या अंगभूतच आहे. म्हणजे असं वेगळं नाही. आपल्याला अंगभूत शब्द चांगला सर्वांना कळतं. अंगभूत आपली जितकी अवयव आहेत ना, मगाशी विचार केल्याप्रमाणे, हात आहे, पाय आहे, मेंदू आहे, जीभ आहे, पाणी आहे, हे आपल्या शरीराच्या अंगभूत आहेत. अंगभूत म्हणजे त्या देहाच्या आश्रयानेच ते राहतात. असं कधी होऊ शकतं का की मला आता कुठे बाहेर जायचं, मी जीभ काढून कपाटात ठेवून दिली आहे? नाही. तसं जीभ जवळ असून मौनात राहता येईल, पण जिव्हेचा त्याग नाही करता येणार. शरीराच्या अंगभूत जे आहे ते सगळं आपल्याला असं वेगळं काढून ठेवता येत नाही. शरीराच्या आश्रयानेच ते राहतं. कोणताही अवयव घ्या, अंतरिंद्रिय घ्या, बहिरेंद्रिय घ्यावं, आपली प्राणशक्ती, प्राणवायू ही अखंड आपल्यासोबत जाते. असं कधी होणार आहे का की आम्ही आलो चुकून आमची प्राणशक्ती घरी राहिली? नाही, असं नाही होऊ शकत. कारण ते अंगभूत आहे, याला अंगभूत म्हणतात. अंगभूत याचा अर्थ सगळ्या ज्या वस्तू, अवयव अखंडपणे शरीराच्या नुसत्या स्थूल देहाच्या नाही, सूक्ष्म देहाच्या आश्रयाने राहतात. त्या सर्व पदार्थांना अंगभूत असणं म्हणतात. आता याला वेदांग नाव याच्यावरून आपलं सुरू आहे. वेद अंग म्हणजे वेद, चारही प्रकारचे वेद, उपवेद, हे सगळे याच्याच ठायी आहेत. म्हणजे सगळे वेद याच्या अंगभूत आहेत. असं नाही वेगळं की परमात्माला न वेद राहिले बा तिकडे, असं नाही. त्याच्यातच आहेत सगळे वेद. वेदरूपच तो आहे. वेदच ज्याचं अंग आहे आणि म्हणून त्याचं एक नाव वेदांग. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे वेदच ज्याचं स्वरूप आहे. भगवान भगवद्गीतेत बोलले ना, 15व्या अध्यायात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेव च अहम. मीच वेद. वेदांग काय? मीच वेद. आणि म्हणून त्याच्यामध्ये सगळ्या वेदांची अंग खूप आहेत ना, आणि हे सगळे वेगळे अंग वेदांची ज्याच्या अंगभूत आहे, ज्याच्यातच आहेत, स्थित आहेत. म्हणून त्याचं एक नाव 8 क्रमांकाचं इथे वेदांग असं आहे. परमात्म्याचं 9 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं वेदवित. वेदवित याचा अर्थ वेद जाणणारा एक अर्थ येऊन गेला, पण इथे आचार्याने वेगळ्या छटेने दिलेला आहे. एक जो सतत वेद निर्माण ज्यांनी निश्वासितातून केले त्याचीच निर्मिती. कारण अपौरुषीय ईश्वर, अपौरुषीय मनुष्य निर्मिती ती नाही, अपौरुषीय ईश्वराची निर्मिती ती त्यांनी असे की लिहून वगैरे नाही, निश्वासित. पण अखंड वेदांबद्दलच जो विचार करतो त्याला वेदवित म्हटलं आहे. अखंड वेदांचं चिंतन, अखंड वेद. परमात्म्याचं वेदांवर फार प्रेम आहे. कारण वेद सृष्टीच्या हितासाठी आहेत, रक्षणासाठी आहेत. त्यातून सगळ्यांचं भरणपोषणाच्या क्रिया, सगळं ज्ञान राशीच आहे, सगळंच तिथे आहे. या संपूर्ण जगाच्या सगळ्या हालचाली वेदांच्या श्रुतींप्रमाणे होतात. मनुष्याच्या सुद्धा, चंद्र, तारका, सूर्य, नक्षत्र यांच्या, समुद्राच्या, म्या बोलल्या वेदू बोले अशी माऊलींची ओवी आहे. समुद्राला सुद्धा मी आज्ञा देतो. सगळे पंचमहाभूत ज्याच्या स्वाधीन आहेत. पण वेदांचा जो अंग आहे म्हणून त्याला वेदवित असा एक नाव आहे. एक
आणि दुसरा अर्थ घेतला आहे वेदांचा प्रचार करण्याची प्रेरणा जो देतो असा. वेदांचा प्रचार करण्याची आज्ञा जो देतो, इच्छा व्यक्त करतो आणि वेदांचा प्रचार करण्याची बुद्धी काही सत्पुरुषांना देतो. ते वेदरक्षणाचं काम करतात, वेदाच्या प्रचाराचं काम करतात. बघा आपण वेद प्रचार किती माध्यमातून सुरू असतो. वैयक्तिक एखाद्याने गुरुकुलात राहून वेदांचं शिक्षण घ्यावं, स्वरोक्त घ्यावं. विद्यागुरू त्यांना म्हणतात. कदाचित पुढे ते दीक्षागुरू किंवा आत्मगुरू मोक्षगुरू होऊ शकतील, पण वेद अध्ययनाच्या काळामध्ये त्यांना विद्यागुरू असं म्हणतात. जसं भगवान श्रीकृष्णांनी सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये उज्जैनला वेदाध्ययन केलं, ते त्यांचे विद्यागुरू आणि भगवंतांचे मोक्षगुरू दुर्वासा आहेत असं मानलं आहे कृष्णावतारात. पण जे सगळ्या प्रकारची विद्या देतात आणि पुढे प्रचार करण्याची सुद्धा जो क्षमता देतो. एखादा विद्यार्थी कोणी गुरुकुलात एखादा शिकेल, पण त्यानंतर त्यांनी ते शिकल्यानंतर त्याचा प्रसार करण्याची जबाबदारी त्याची आहे. तो करतो. वेदविद त्याला म्हणतात. एखादा अत्यंत त्या शाखेच्या वेदांच्या शाखेमध्ये तज्ज्ञ आहे, त्यांनी संहितासुद्धा कंठस्थ केलेली आहे, अगदी सगळ्या अंगांनी केलेली आहे, म्हणजे क्रम जटा पाठ घन सगळ्या अंगांनी केलेली आहे. पण पुढे ते इतर जे करतात त्यांचं परीक्षण करण्याचं सुद्धा कार्य ते करू शकतात. अशा घटना काशीला इत्यादी नेहमी घडत असतात. आणि त्यामुळे वेदविद याचा अर्थ वेदांचा प्रचार स्वतः करतो किंवा जे करीत असतील त्यांना प्रोत्साहन देतो. म्हणून बघा आपण भारतवर्षाचा विचार करू, किती वेदाध्ययनाची जागा आहे, तो किती वेद पाठशाळा आहेत. बहुतेक तीर्थक्षेत्रांना चांगल्या ठिकाणी निर्मिती याची आहेच. सध्या आमचे आचार्य गोविंद देवगिरी महाराज यांनी किती ठिकाणी वेद पाठशाळांचं आयोजन केलं आहे. किती संपूर्ण भारतवर्षात खूप वेदांच्या पाठशाळा, अध्यापकांची त्या ठिकाणी स्थापना, त्यांच्या एकंदर विद्यार्थ्यांच्या कुठे 50, कुठे 60, कुठे 40, कुठे 10 विद्यार्थी, त्यांच्या भरणपोषणाची जबाबदारी ही सगळी स्वीकारून वेदांचा प्रचार करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे ना. ही जी प्रेरणा आहे त्यांच्या अंतःकरणात की वेदांचा, वेदवाङ्मयाचा, ऋचांचा परिणाम झाला पाहिजे, कारण जगाच्या हितासाठी आहे. तर ही त्यांना प्रेरणा प्रचाराची देणारा जो आहे त्याला वेदविद म्हणून. परमात्म्याचं एक नाव वेदविद का? तो वेद जाणतोच, विचार त्याचाच करतो, पण त्याचा प्रचार करण्याची क्षमता, युक्ती, बुद्धीसुद्धा तो काहींना, सर्वांना नाही करायला मिळणार. आचार्य सगळे नसतातच. सर्वांना हे करण्याची प्रेरणा ज्यांना ज्यांना होते, ती प्रेरणेचं मूळ स्थान प्रेरणा देणारा मुख्य परमात्मा आहे. म्हणून परमात्म्याचं एक नाव या श्लोकातलं 9 क्रमांकांचं वेदविद असं आहे. परमात्म्याचं ह्या श्लोकातलं अखेरचं नाव आता पाहू. कवी, वेदविद, कवी ही ओळखीचा आहे आपला शब्द. कवी काव्य करणारा. 2 प्रकार वाङ्मयामध्ये येतात, एक गद्य एक पद्य. म्हणजे आपल्याला कथाभाग जो असतो, जसं मूळ श्रीमद भागवत ग्रंथ वेदव्यासांनी लिहिला, रचला, त्याचे मूळ संस्कृत श्लोक आहेत. मग ते नीट कळत नाहीत, म्हणून आजच्या अनेक टीकाकारांनी, आचार्यांनी, जाणकारांनी अर्थ बिघडू न देता त्याचा शब्दशः शब्दार्थ लिहिलेला असतो ग्रंथामध्ये. असं दोन्ही अर्थ असतात. काव्य म्हणजे कोणतीही माहिती, ज्ञान, कथा, भगवंतांच्या लीला, सृष्टीविषयीची माहिती हे 2 प्रकारे व्यक्त होऊ शकते. आधी तिसराही प्रकार आहे तो गाण्याचा आहे, काव्यरूपाने गाण्याचा किंवा संगीताच्या अंगाने गाण्याचाही एक प्रकार, त्यांनीसुद्धा वाङ्मय सुरक्षित राहतं. जसं गीत रामायण आहे, ग दि माडगुळकर आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडके, या दोघांनी किती अजरामर केलं, किती वर्ष झाले आता, तरी तसंच आहे. म्हणून कोणतेही वाङ्मय 2 अंकारांनी आधी प्रगट होतं. तिसरं अंग त्याचं आहेच. एक गद्यरूपात म्हणजे साधारण प्रोज ज्याला आपण म्हणतो असं असतं, आणि एक पद्यरूप म्हणजे काव्यरूप असतं, आणि तिसरं मग ते गाऊन अजरामर करता येतं. सगळीच गाणी, जितकी गाणी आहेत हिंदी, मराठी, कोणत्याही भाषेतली, मग ती सिनेसंगीत का असं ना, ही सगळे जेव्हा गायल्या जातात, संगीतासह गायल्या जातात, ती लोकांना आवडतात, भावतात, त्यांनी त्याचं आयुष्य वाढतं. म्हणून कोणत्याही वाङ्मयाला प्रसिद्धी देण्याला हे 3 गोष्टी कारणीभूत असतात: गद्यरूप, पद्यरूप आणि काव्यरूप. गद्यरूप, पद्यरूप आणि संगीतरूप. त्यापैकी आपल्याला काव्य प्रकारचा विचार करायचा आहे.
कारण काव्य प्रकार करणारे जे असतात, तयार करणारे, त्यांना कवी असं म्हणतात. इथे भगवंतांचं एक नाव कवी दिलेलं आहे. याचा अर्थ कवी कोण? रामदास स्वामींनी दासबोधामध्ये कवित्व लक्षण लिहिलेलं आहे. कवींबद्दल समास लिहिलेला आहे. त्यामध्ये एक ओवी येते, आता वंदू कवेश्वर, पहिली ओवी आहे दासबोधातली. स्तवनांमध्ये आहे, पहिल्या दशकामध्ये कवींना सुद्धा स्तवन केलं, कवींचं स्तवन केलेलं आहे, कवींची स्तुती केलेली आहे रामदास स्वामींनी. पण खरा कवी शब्दाचा अर्थ पाहू आपण नेमका काय आहे. कोणीही काव्य जेव्हा करतो ना, ते 3-4 प्रकारचं असतं, ते धीटपाठ वगैरे असे प्रकार आहेत, ते नाही, त्याचं वर्णन नाही सुरू आहे. कवी याचा अर्थ अत्यंत प्रासादिक काव्य करणारे. रामदास स्वामींनंतर त्याला शब्दसृष्टीचे ईश्वर असं म्हटलेलं आहे. जेव्हा स्तवनांचा दशक पहिला जो आहे, त्यामध्ये कवींचं जे स्तवन केलेलं आहे, त्यातली पहिली ओवी आहे, आता वंदू कवेश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारी श्रीराम. हे परमेश्वरच मानलं आहे. कारण ज्यांना रामदास स्वामी कवी म्हणतात, ज्यांच्या रचनांचे पुढे ग्रंथ होतात, ते काव्य करतात. जसं आद्य कवी महर्षी वाल्मिकी, त्यांनी रामकथा लिहिली. मग ते श्लोकबद्ध असलेली अनुष्टुप छंदातली रामकथा पुढे वाल्मिकी रामायण या नावाने आद्य रामायण म्हणून प्रसिद्धीला पावलं. पण त्यासाठी त्याची पूर्वपीठिका अशी आहे की नारदांचा त्यांना आशीर्वाद आहे. ब्रह्मदेवांनी साक्षात प्रगट होऊन त्यांना सांगितलं आहे की यावत स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महातले तावत रामायण कथा लोकेषु प्रचलिष्यति, असा पहिल्या दुसऱ्या सर्गामध्ये वाल्मिकींना ब्रह्मदेवाने दिलेला आशीर्वाद आहे. ईश्वराचा आशीर्वाद जेव्हा असतो, सद्गुरूंचा जेव्हा आशीर्वाद असतो, आणि त्या अनुषंगाने साधक शिष्य किंवा भक्त किंवा ऋषीमुनी रचना करतात ना, त्या रचनेला प्रासादिक रचना म्हणतात. समर्थांनी काव्य निर्मितीच्या प्रकारांमध्ये प्रासादिक काही धीटपाठ वगैरे अशा आहेत, त्या काही कामाच्या नाही. मग त्यांनीसुद्धा ग्रंथ निर्माण होतात, नाही असं नाही. पण रामदास स्वामींनी ग्रंथाविषयी जे वर्णन केलं, ग्रंथ कशाला म्हणावं, ग्रंथ कशाला म्हणावं याविषयी रामदास स्वामी म्हणतात, ग्रंथ बहुता सती नाना विधाने फलश्रुती, परंतु जेणे नव्हे मोक्षप्राप्ती तो ग्रंथच नव्हे श्रीराम. किंवा मोक्षे वेण फलश्रुती ते दुराशेची पोथी, ऐकता ऐकता पुढती दुराशाची वाढे श्रीराम, असे रामदास स्वामींची एक ओवी आहे. पण असं काव्य ज्यांच्याकडून निर्माण होतं की ज्या ग्रंथाच्या अंतर्गत मोक्ष म्हणजे मुक्ती याचा विचार येतो, मांडणी असते, त्यालाच रामदास स्वामी प्रासादिक ग्रंथ म्हणतात. आणि कवी या शब्दाच्या अंगाने आता वंदू कवेश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, शब्द व्यक्त करण्याकरता ज्यांना असं कोणाला काही मागावं लागत नाही की आता टला लावून मी काव्य करील. 10 ग्रंथ पाहिले, त्यातले काही उतारे घेतले, त्याच्या अनुषंगाने आपण काव्य केलेलं धीटपाठ म्हणतात रामदास स्वामी. 10-15 ग्रंथ वाचायचे, त्यातलं काही घ्यायचं आणि आपण लिहायचं. याला रामदास स्वामी याला काव्य म्हणत नाही. अत्यंत अंतरस्फूर्तीने, खरं अंतरस्फूर्ती म्हणजे भगवत स्फूर्ती किंवा सद्गुरूंचा आशीर्वाद. रामदास स्वामींना विचारा, रामदास स्वामींना म्हटलं की महाराज तुम्ही ग्रंथ कसा काय लिहिला, ते म्हणतात मी नाही लिहिला. ही समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. समर्थ कृपेची वचने म्हणजे रामदास स्वामी रामाला समर्थ म्हणतात, आपण त्यांना समर्थ म्हणतो. मी नाही लिहिला, रामाने लिहून घेतला. भक्तांचेनी स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. प्रासादिक म्हणून तो प्रासादिक. कवी या शब्दाने 3 अंगाने आपण विचार केला तर प्रासादिक जे काव्य असतं त्याला काव्य म्हणतात. आणि प्रासादिक काव्य निर्माण करणारे जे असतात तेच कवी. आणि त्या अनुषंगाने ओवी आहे, आता वंदू कवेश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, नाहीतरी हे परमेश्वर वेदावतारी श्रीराम. शब्दसृष्टीचे ईश्वर असा तिथे उल्लेख आहे. पुढे 6व्या दशकामध्ये रामदास स्वामींनी शब्दसृष्टी शब्द आल्यामुळे
एकंदर सृष्टी 8 प्रकारची आहे असं वर्णन त्या ठिकाणी केलं आहे. आपल्याला त्या इतक्या खोलामध्ये आता जायचं नाही, आपला विषय नाही, पण फक्त नावं ऐकून घेऊ. एक कल्पनेची सृष्टी, एक शब्दांची सृष्टी, एक प्रत्यक्ष सृष्टी, एक चित्रलेप सृष्टी, एक स्वप्नसृष्टी, एक गंधर्व सृष्टी, एक ज्वरसृष्टी, एक दृष्टिबंधनाचा हिप्नॉटिझम, ही पण सृष्टी मानली आहे. यांचा विचार आपल्याला करायचा नाही, दासबोधात तो विस्ताराने आलेला आहे. पण ह्यापैकी शब्दसृष्टी जी आहे, मग शब्दांनी रचना करून अक्षर जुळवले की शब्द तयार होतो, 2 अक्षर जुळले की शब्द होतो. या सर्वाचे ईश्वर म्हणजे ज्ञाते, प्रचार करते, रक्षण करते, पूर्ण ज्ञान असणारे त्या शब्दाविषयी, त्या शब्दाविषयी पूर्ण ज्ञान असणारे सुद्धा असे जे आहेत ते कवीही. रामदास स्वामींनी दासबोधात खूप छान वर्णन आहे, आपल्याला ते आज इतकं काही विस्ताराने पाहायचं नाही, पण म्हणून कवीही हे नाव आहे. श्रोते हो, आज आपण जो श्लोक घेतला होता चिंतनाला, 14 क्रमांकाचा श्लोक आहे. सर्वगस सर्वविद्भानुर विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यंगो वेदांगो वेदविद कवीही. 10 भगवंतांची दिव्य नावं यात आहेत. 10 दिव्य नाव आहेत. 10 नावांचा यथासमय आपल्या उपलब्ध वेळेत म्हणजे आपण विचार चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपण स्वतःही या चिंतनाच्या अनुषंगाने आधुनिक चिंतन करू शकतो. दरवेळा हे बोलतोय मी आपल्याशी की हे सर्व करताना आपल्या मनामध्ये का हे सगळं करायचं. ईश्वराची इतकी विविध नामं आहेत, सर्व नाम आहेत, क्रियाविशेषण आहेत, नुसती विशेषणं आहेत, लीलांमधल्या काही वर्णन आहेत, काय अवतारांची नावं आहेत. इतकी सगळी केली की परमात्मा किती विशाल आहे, किती महान आहे, किती मोठा आहे, त्याच्या तुलनेत आम्ही किती लहान आहोत हे आपल्याला कळत जातं. आणि परमात्मा खूपच मोठा आहे आणि आहे. परमात्म्याच्या अस्तित्वाची अखंड जाणीव साधकाच्या, उपासकाच्या, भक्ताच्या अंतःकरणात नित्य वाढत जाते, वृद्धिंगत होत जाते. ईश्वरभाव अंतःकरणामध्ये कायम ठसावा, वाढावा. ही सगळं विश्वच ईश्वर आहे अशा धारणेत या जीवानी जावं. आणि जर सर्व विश्वाला तो सांभाळतो, पोषितो जगासी एकलाचे, तर माझाही रक्षण करता, पालन करता, पोषण करता परमात्माच आहे या जाणीवेमध्ये जीव राहतो. आणि ईश्वराच्या अस्तित्वाची अखंड जाणीव त्या जीवाच्या अंतःकरणात नेहमी टिकून राहत असते. असा होण्यासाठी भगवंतांच्या या दिव्य नावाची, परमात्मा विष्णूच्या 1000 नावांचा आपण विचार करतो आहे. असं जगदंबेच्या अनुषंगाने विचार केला. ललिता सहस्रनामावली आहे, त्या ठिकाणी जगदंबेच्या 1000 नावांचा विचार आहे. शिवसहस्रनामावली आहे. काही नावं सारखी किंवा कॉमन ज्याला म्हणतात, सामान्य सगळीकडे येतील, पण भगवंतांच्या व्यापकत्वाची, उदारपणाची, जीवावरती अनुग्रह करण्याचा भगवंतांचा जो अधिकार आहे, इच्छा आहे, सामर्थ्य आहे, याचा परिचय आपल्याला होत जातो. म्हणून माझी साधना, माझी उपासना परिपूर्ण झाल्यानंतर ईश्वर किंवा माझे सद्गुरू माझ्यावरती पूर्ण कृपा करण्यासाठी, अनुग्रह देण्यासाठी नक्की उपस्थित आहेतच ही श्रद्धा वृद्धिंगत होते. आणि त्यासाठी या अशा 1000 नावांचा फायदा आहे. मला एका जणाने विचारलं होतं की इतके नावं समजून काय करायचं. अर्थ जर समजून घेत गेलो ना, का तितक्या नावांच्या अनुषंगाने पारमार्थिक अनेक संज्ञांचा, पारमार्थिक अनेक गोष्टींचा की ज्या मूलभूत आहेत, ज्याला कॉन्सेप्ट म्हणतात, कॉन्सेप्ट क्लॅरिटी वाढत जाते, क्लिअरिटी येते. नेमकं हे म्हणजे काय, ते म्हणजे काय कळत जातं. ज्ञानी साधना सुलभ होते, वेगाने पुढे जाते. आणि त्याला ईश्वर तथास्तु म्हणतात, परमात्मा तथास्तु म्हणतो. आणि त्यासाठी इतकी सगळी नामाच्या सहस्रवरी माऊली म्हणतात, ज्या माळा आहेत ना, त्या धारण कराव्या. आणि मनुष्य जीवनात हेच एवढं एकच करणीय आहे. सर्व सकल संतांनी, शास्त्रांनी, भगवंतांनी, भगवद्वाणीनी, भगवद्गीता असो, उद्धवगीता असो, कोणत्या अंगाने काही असो, प्रत्येक पुराण ग्रंथामध्ये ईश्वरवाणी आहे. या सर्वांचा उपयोग करून मनुष्याने आपली श्रद्धा वृद्धिंगत करावी, भाव जागृत ठेवावा की परमात्मा आहे, ही भावना वृद्धिंगत होते. हे होण्यासाठी आपण सहस्रनामांचा चिंतनात्मक विचार करतो आहोत. आजचं झालेलं आहे चिंतन
परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी, भगवान श्री गोपालकृष्णांच्या चरणी समर्पण करतो. श्रोत्यांना अभिवादन करतो. या ठिकाणी वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. लक्ष्मी व्यंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा.